हॉस्पिटलमध्ये. का? ते ऋतिक हौसाला बरं वाटत नाहीये, त्यांना सतत उलट्या होत आहेत, तब्येत बिघडत चालली आहे त्यांची, म्हणून सगळे घाबरले, सगळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि आमच्याच घरात नाही, गावातल्या बऱ्याच घरांमधल्या पोरांना बरं वाटत नाही, उलट्या होत आहेत. मला काहीच कळत नाही, म्हणजे काय चाललंय ते. मला असं वाटतंय खाण्यात पिण्यातनं काहीतरी बिघाड झालाय, साथीचा आजार असेल, नाही तर मग खाण्यापिण्यातनं काहीतरी झालं असेल. साहेब तुम्ही शोधून काढा. घरटी पोर आजारी आहे. ते सरपंच सरपंच त्यांची पोरं पण लय सिरियस आहेत. चुरू 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 चुरू. सुधाकरनं का नाही सांगितलं मला हे सगळं? का नाही सांगितलं? ते 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 त्यांना पण टेन्शन आहे ना साहेब. ते ऋतिकला पण बरं नाहीये, त्याला घेऊन गेलेत हॉस्पिटलमध्ये. लपंडाव. लपाछपी. लपाछपीचा खेळ चाललाय, लपंडाव चाललाय. या वस्तू अशा खाली कशा पडल्या? नाही ते खुर्च्या कशा अस्ताव्यस्त आहेत, काय चाललंय काय? ते कुठला? ते दवाखान्यात जायचं होतं ना, सगळे असे हाय त्या जागेवरनं उठून गेले, त्यामुळे झालं ते कांडपाचं पण पडलंय. ठेवते ते जरा टेन्शन मध्ये होते म्हणून सगळं हाय तसं सोडून गेले, त्यामुळे सगळं सामान अस्तव्यस्त पडलं होतं. तुम्ही मावशीची मुलगी डिंपल. डिंपल. एव्हरीथिंग इज सो डिंपल. साहेब तुम्ही अचानक आमच्या घरी कसं काय? बाहेर मोठा ओरडण्याचा आवाज आला. असं वाटलं कुणीतरी कुणाला जिवे मारायचा प्रयत्न करतोय, मारून टाकायचा प्रयत्न करतोय. आता या क्षणी मला असं वाटतं की तुम्ही दोघी मिळून कुणाला तरी मारून टाकत होतात, कुणाला तरी जीव घेत होतात तुम्ही दोघे जण. नाही तसं. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. साकेत. रक्त कसले? अहो मुसळ आहे साहेब, ते त्याला कुठून रगत लागणार आहे? रक्त कसलंय हे? बाले, रक्त कसं लागलं ग? ते मगाशी काम करताना लागलं. काय काय झालं? मगाशी काम करत होतो ना आम्ही, तिथं लागलं म्हणून ते मुसळ तिकडे ठेवले. समय सूचकता. हे मुसळ बाजूला ठेवायची. अरे जा ना बाबा, जा डॉक्टरला घेऊन ये लवकर. जा, बोलत काय बसला तू इथं? हो साहेब चला. जा जा लवकर. हे बघ लवकर जा, लवकर ये बर का. आहे का पुण्यात आहे? चल बाई आत. प्लीज ना, पाय पडते, गबस ना. मला कळतंय तुला दुःख होतोय, त्रास होतोय, मला पण होतोय अगं, पण घरच्यांना हे सगळं कळल्यानंतर वाट लागल, जेलमध्ये जावं लागल तुला. जेलमध्ये मला
त्यांच्याशिवाय बाहेर राहून काय करू? नाही सांगू शकत मी सांगून टाकेन सगळं. तू हळू बोल ना प्लीज. आणि घरच्यांना सांगितलं काय सांगणार आहेस तू? काय सांगणार आहेस? हे सांगणार आहेस तू तुझ्या नवऱ्याला मारून टाकलंय तुझ्या हाताने? हे सांगेन सगळं खरं खरं सांगेन. त्यांना ठरवू दे, मला शिक्षा द्यायची, मला माफ करायचं, मला काही नाही फरक पडत. सांगून टाकूया आपण. मुद्दाम नाही गेलं, मी सगळ्यांना सांगून टाकते. वहिनी तू इकडे. तू येडी झालीस का? आपण काय आपण म्या नाही तू मारलेस तुझ्या नवऱ्याला. विसरतीयस का तू? गप ना गप बाई गप. घरच्यांना कळलं तर वाट लागल. आणि तू जरी घरच्यांना सांगितलं ना तर त्यांना तुझ्यावर विश्वास बसणार नाहीये. तुला जेलमध्ये पाठवतील ते. तुला माहिती ना आता मध्ये तुझ्या स्वतःच्या बचावासाठी तू एका कुठल्या तरी वकिलाचा खून केलास ना. तेव्हाच काय झालं? तुला त्रास झाला, तुझ्या घरच्यांना तुझ्या आई बापाला त्रास झाला की नाही? झाला ना. कशाला मानके त्रास करून घेते आज? आधीच ती पहिली केस, आता ही दुसरी केस पडल. काय करू मला सांगते काय करायचं. तू शांत हो. मी सांगते ना. सांगते काय करायचं. हे बघ आपण मगाशी काय करत होतो? मिरच्या कुटत होतो की नाही? मिरच्या कुटत असताना गोपाळ दादा आला. आणि गोपाळ दादा म्हणाला आपल्याला की त्याचं लय डोकं दुखतंय. महापट म्हणालो त्याला की गोळी घे आणि आराम कर. आणि तो आराम करायला गेला. त्यानंतर काय झालं आपल्याला काहीच माहिती नाही. हे सांगायचं कळलं का तुला? लाली वहिनी काय सांगायचं आपल्याला? काय करत होतो आपण? मिरच्या कुटत होतो. त्यानंतर काय झालं? हे आले. ते काय म्हणाले? त्यांचं डोकं दुखत होतं. मग आपण काय म्हणालो त्यांना? गोळी खाल्ली आणि आराम केला. त्यानंतरच आपल्याला काहीच माहिती नाही. लाली वहिनी माहिती का आपल्याला? नाही माहितीये ना. हे सगळं खोटं आहे. मला नाही खोटं बोलायचं. मला नाही जमणार आहे. तुला जमवून घ्यावं लागल वहिनी. तुला जमवून घ्यावं लागल. नाही तर तुझ्या नवऱ्याच्या बाजूला तुझ्या आई वडिलांची पण चिता जाळायला तयार राहावं लागल तुला. कळतंय का?